बस आता इथे बोल. एक दोन अरे जरा नाही तिकडनं कसं इकडनं मेरो सा कहा छुपा है नशा सखी मोरा कहा छुपा है नशा सखी मोरा तेरा मन ढूंढे तुझे पुकारा शिवशंभू महादेवा हे पिनाकपाने नम्रधरा नागभूषणा वामना तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी 33 कोट देवतांचा अधिपती देवराज इंद्र याचा सविनय सादर भूतकाळाकडे मन ओढ घेऊ लागले. ब्राह्मण कुलात आमचा जन्म झाला. मातृ पितृ देवतेचे शब्द आम्ही शिरधार्य मानिले आणि काशीसारख्या पुण्यमय क्षेत्री जाऊन सत्ययज्ञाची सांगता आमच्या हातून घडली गेली.
सोम यागासारखा महामंत्र याग आमच्या हातून घडला गेला. त्याच वेळी रजतमानी सत्व ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रयदेवता आमच्या समोर अवतीर्ण झाल्या. मंगलमय असा आशीर्वाद दिला आणि तो दिनापासून आजपर्यंत स्वयंभू म्हणून, स्वरुचिष म्हणून, उत्तम म्हणून, तामस म्हणून, रैवत म्हणून, चाक्षुष म्हणून, वैवस्वत म्हणून, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी अशा 14 मन्वंतरापर्यंत या राजगादीवर बसण्याचा बहुमान आम्हाला मिळाला. आणि तरी सुद्धा हे शिवशंभू महाराज तुझ्या सदैव या अमरीशाच्या पृष्ठभागी राहणे हीच सर्व तुझ्या चरणी प्रार्थना, तुझ्या चरणी प्रार्थना. मधुर
मला सांग, युगाने अवतार धारण करणारा भगवंता, हे माझ्या देच्या देवा, हे नारायणा, तुझ्या ज्ञानार्धाते शतशाप नारायण 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 नारायण. समाधान. आजच्या दिनी भरलाय तो षण्मात्ता दरबार. सारे देवता आपापल्या आसनी विराजमान झाले आणि माझी उपस्थिती ठीक आहे. दोन देवर्षी नारद मुनी सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचा रासवाया प्रित्यर्थ स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही तलात आपली भ्रमंती. इंद्र ध्रुव आणि प्रल्हाद यांचं गुरुत्व ज्यांनी स्वीकारलेलं दक्ष शापामुळं आणि चिंतामणी पादुकांमुळं ज्यांना कुठेही क्षणभर असा ठराय अखंड मंडलाकारं व्याप्तवीन चराचरं सत्पुरं दर्शनेन मनाचं समाधान झालं. आपली उपस्थिती प्राप्त आहे म्हटलं. या आपल्या गुरुदेव 6 महिन्यांनी भरला जातो तो शर्माचा धर्म आणि आपली उपस्थिती इथं प्रार्थनीय होती आणि वेळेच आपली उपस्थिती आपण दर्शविला आणि शर्माचा दरबार भरणार आहे आणि या विश्वाचा थाल करायचा आहे देवदेवतांना. इतरत्र साऱ्या अजून काही देवता यायच्या काही कसं रिकामी आहे आणि यायचंय मार्ग प्रतीक्षा विश्वासाठी हा धर्मासाठी किती प्रामुख्याचा आहे हे साऱ्या देवदेवतांना पटवून देण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून या शर्माच्या दरबारी यम धर्मानं प्रवेश केलाय. देवतांच्या देवते दक्षिण यम धर्म प्रणाम करतो. माऊंची वृत्ती होईल असा मंगलमय आशीर्वाद. आपल्यालाही करतोय प्रणाम देतोय दक्षिणाधिपती यमधर्म या सर्वांच्या दरबारी आपल्या सहर्ष स्वागत आहे म्हटलं. आणि म्हणून आपली उपस्थिती प्रार्थने जोपर्यंत या देवदरबारी धर्म येत नाही त्या देव साम्राज्याला शोभा नाही. आपल्या विनंतीला मान देऊन बसतो या देवदरबारी. आता कसं भरून आलं नागा भरली. देवाची जागा कितीही भरली तरी अजून काही देवता यायच्या आहे आणि त्या देवता आल्याशिवाय जागा परिपूर्ण भरल्याचं समाधान होणार नाही. मार्ग प्रतीक्षा करूया. विचार विनिमय करण्यासाठी शर्माचा दरबार आहे. साधू संत मंत देव देवता या सर्वांचं आगमन झालंय. पण या कलीचं आगमन होतं प्रत्येकाच्या अंतःकरणात अडका. ठीक आपणाला जी कल्पना देवतांना देणं जरूर आहे. सर्वांना प्रणाम आहे. मंगलमय आशीर्वाद. इकडे कोण नमो 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 नमो.
कोणती घडी विस्कळीत होऊ नये यासाठी देवता कला रूपानं आपलं सह्य योग्यता मान म्हणून आशीर्वाद केली नाही होते हा सहर्ष स्वागत या शर्माच्या दरबारी आहे. हो मग आपलं सुद्धा आसन सुसज्ज केलेलं आहे. आज या देवतांचा पक्षपातपणा स्वतः मांडीला मांडी भिडून बसले आणि करीना मारा बाबा दूर का याला काय करा तुझी करार छाया इतरत्र देवतांवर पडू नये म्हणून केवळ 12 पावलं तुझं आसन आम्ही दूर ठेविलं तरी सुद्धा जेवढं देवराज इंद्राचं उच्चासन आहे तेवढ्याच उंचीचं आसन तुला सुद्धा आम्ही विश्वास ज्याचा धरा त्या करीत आसन उच्चासन देवेंद्र महाराज देवतांचे अधिपती तुम्ही या क्षणाला मी तर आलोय ना बसण्यासाठी नाही बसण्यासाठी नाही हो बोलण्याचा गर्भितार्थ अर्थ विश्वाचा विचार विनिमय करण्यापूर्वी एक माझी जी इच्छा आहे ती मला प्रकट करायची कलिदेव अशी कोणती तुमची इच्छा प्रकट करायची आणि इच्छेची पूर्तता या देवराज इंद्रानं करावी क्रूत त्रेत दोपारा करी 4 युगाची चौकडी संप्रत कलियुगाला प्रारंभ झाला म्हणजे माझा युग आहे तेव्हा या युगाचा युगपुरुष हा कली सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित करा. कलिदेव कृतयुग त्रेतायुग आणि द्वापारयुग या 3 युगाच्या ठिकाणी देवतत्वाला सहाय्यभूत ठरलास किंवा कलियुगाच्या ठिकाणी कलियुगाचा युगपुरुष म्हणून तुझी नेमणूक व्हावी नव्याचा तुझ्या नावाचा टंका वाजवावा ही इच्छा तुझी आहे. माझी इच्छा देवतांचा जरी अधिपती मी असलो ना तरी त्रयदेवतांचा आज्ञांकित ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रयदेवतांच्या सूचनेनुसार यथेच्छ राज्यकारभार नव्या देवतत्व आणि मृत्यूलोक सांभाळण्यासाठी मी तत्पर ठरतोय. मग त्याचा त्रयदेवतांची अनुज्ञा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या इच्छेची परिपूर्तता होणार. मी जाणतोय तुम्हालाही काही मर्यादा आहे. त्रयदेवता उपस्थित होत नाही तो म्हणजे निर्णय नाही मला जो निर्णय हवा तो आता विषय एक राजकर्ते म्हणून देवेंद्र महाराजाची माझा होता आपण मध्ये का नाही का या युगाचा युगपुरुष म्हणून आपली नियुक्ती व्हावी आपल्या मनातील इच्छा बरोबर आहे. मी त्याला समजाय या युगाचा युगपुरुष होण्याची खऱ्या योग्यता कुणाची असेल तर साक्षात या युगाचा युगपुरुष काय बरोबर ही जी आपली इच्छा आहे काय कारण याला कारण याच्या पूर्वी ते देवा साम्राज्यावर संकट आलं ते संकट खऱ्या अर्थाने या यमधर्मानं दूर केलं. अर्थात मी जर का नसतो तर हे देवा साम्राज्य इथूनच राहिलं अन्य करतो मी उन्मत्त लवणासुराचा घात केला विश्वाला तारलो पण हजारो वर्ष निघून गेले. मग ही इच्छा त्यावेळी प्रकट करायला होते माझ्या युगात नाही. इच्छा माझ्या मनात आज निर्माण झाली आहे. आता जीवाची योग्यता आहे त्या योग्यतेनुसार माझे अधिकार नक्कीच मी तर तुमच्या माझ्यात विधान वाजवतोय उगाच नाव या पडण्यापेक्षा माझी इच्छा देवेंद्र महाराजांना पूर्ण करलंय. जोपर्यंत धर्म या देवा साम्राज्यात उपस्थित आहे माझ्या मनाविरुद्ध ही एकही गोष्ट इथं करू देणार नाही. कलीच्या इच्छा होण्यातच आहे तर सामर्थ्यानो मी तुला पटवून द्यावं लागेल. मग प्रत्यक्षाला प्रमाण कशाला माझा श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी प्रसंगी कली यमा धर्माचं युद्ध देवा साम्राज्यात ओळखलं नाही तुम्ही मला मी एक काळ आहे क्षणामध्ये रूपात
विरोध
दर्शवण्याचं कार्य स्वजमार्ग असेल नाईलाज माझा होईल अनेकांना विश्वाच्या तीन पातळीवर काशीसारख्या विश्वाचं रक्षण केलं त्याला धक्का करण्याचं नाव असेल काय विश्वास लोकांना वाट ठेवता येऊ दे माझा विचार कोण आलाय याला मी महत्व देत नाही तर ती व्यक्ती माझ्या विचार आली पर्यायाला पहिली समजतोय का मला जो स्वतःचा मैरी समजत असेल नाईलाज माझा होईल हा शिव शंभुनादेव काळ स्वरूपानो तुझ्या केंद्रासमोर लागेल मन काळावर मन केलो मी माझी प्रतिष्ठा सिद्ध करेल तुम्ही देवता नाही तरी घोषित केला नसताय तर देवा भक्तांच्या मुखातून सर्व श्रेष्ठ करी दे हे वदावून देवा तू योग्यच केलं अरे स्वतःचा हस्तक मी तुला समजत होतो पण आज तो केवळ या विश्वातील प्राणी मात्रांचे प्राण हरण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर दिली तो धर्मानं वागू लागला देवा प्रत्येकाला अस्तित्व देवदेवतांनी या कलेश्वराला दिलेला आहे मग असं असताना अधिकारात अतिक्रमण का करता देवा मला धर्म ही संज्ञा तुम्ही देवतांनी प्राप्त करून दिली मी थट्टोय तो माझ्या अस्तित्वासाठी अस्तित्व या विश्वात काय आहे हे ज्यावेळी तुम्हा देवा देवतांनाच नव्हे तर या विश्वाला पटवून देईल एवढाच कशाला तर या कलिदेवतेपेक्षा हा धर्म किती श्रेष्ठ आहे हे साऱ्यांना पटवून सांगेन तेव्हा दक्षिणाधिपती धर्माला सन्मानचा दरबार म्हटल्यानंतर जी काही शंका कुशंका असतील ते मिटवायचे असतात ते मिटवायचं राहिलं बाजूला सारे पेटवायला निघाले याला कारण आहे कारण काय माहितीये का सध्याचं वातावरण हे वातावरण दूषित होत चाललंय आणि याला जबाबदार हा मानव प्राणी तरी सुद्धा तुम्ही म्हणतात की त्यानं मिटवायचं सोडून पेटून निघून गेले आता तो पेटवणार या दोष त्यांचा नाही या दोष त्यांचा नाही नारदा कळालं ना देवराज वेळ काळ स्थळ येतात याला जबाबदार कोण याची कल्पना तुम्हा सर्वांना करून देईल त्याच वेळी शिव शंकर दरबारी नको तो प्रमाद घालला मला स्वस्त बिघडून गेलेला आहे
रे